आज आमच्या घरात 3 पिढ्या आनंदाने एकत्र नांदत आहे. प्रत्येकाची स्वप्न वेगळी, प्रत्येकाचं बालपण वेगळं, प्रत्येकाची नाती वेगळी. तर आम्हा तिघांच्या आज मिळून एक मी तुम्हाला गोष्ट सांगणार आहे, तिघींच्या वेगवेगळ्या काळाची. प्राजक्ता मन जिंकण्याची वाट या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर ऐकूया प्रत्येकीची गोष्ट तिच्या तिच्या मुखाने. गुड इव्हनिंग सगळ्यांना. कशा आहेत मंडळी तुम्ही? मी आहे वीणा रावेकर, प्राजक्ता मोकाशी यूट्यूब ब्लॉगरची आई. आता मी माझी नव्याने ओळख करून देते, कारण तिच्यावरून आता माझी ओळख होणार ना, बरोबर आहे. उलट आपल्याला अभिमान वाटतो अशा गोष्टीचा, की तिच्यामुळे आता माझी ओळख होणार. आणि आता काय होतं आहे, आपले बरेच सबस्क्रायबर पण वाढलेले आहे, तर चांगली गोष्ट आहे. त्या लोकांना आता सगळेच लोक काही आपल्याला ओळखत नाही ना, म्हणून म्हटलं आपण आता नव्याने ओळख करून द्यावी. तर मी आहे सौ वीणा रावेकर आणि मूळची आहे मी विदर्भातली, विदर्भ कन्या. आता जो खूप तापतो आहे सध्या त्यावेळी आता आम्हाला त्यावेळी सवय होऊन गेली ती सगळ्यांची, काही प्रश्नच नाही. माझे वडील डॉक्टर होते त्या काळचे, अगदी सुप्रसिद्ध डॉक्टर राणे. आणि त्यांची ख्यातनाम म्हणजे कीर्ती खूप होती, पंचक्रोशीत कीर्ती होती. मी हिंगणघाटचे, वर्धा जिल्ह्यातलं छोटं म्हणजे तालुका प्लेस आहे तिथे. तर आमचा आई वडील वगैरे पण अगदी छान, अगदी सगळ्यांना शिस्त वगैरे लावली. आमचा त्यावेळी मोठा बंगला होता, 4 चाकी गाडी पण होती त्या काळामध्ये आमच्याकडे. पण कोणाला कशाचाच काही गर्व वगैरे काही नव्हता. आणि वडील पण म्हणजे सगळ्यांची मदत करायचे. स्वभावाने जरा थोडे संतापी होते, पण म्हणजे साहित्यिक होते. मराठी उखाणे वगैरे करणे वगैरे सगळं त्यांना ज्ञात होतं. म्हणजे ते आम्हाला शिकवायचे, जे मग कसे जुळवायचे वगैरे, किंवा अभ्यासातल्या पण काही क्युरीज ते सांगायचे. सगळं व्यवस्थित करायचे. त्यांना स्वतःलाच टापटीपणा, नीटनेटकेपणा आवडायचा. आई पण आमच्या एवढा सगळं मोठं कुटुंब होतं आमचं. घरी गाई वासरं होती, सगळ्यांचं करून सगळ्या मुलांकडे लक्ष देणं वगैरे करायची. सगळं आमचं बालपण अगदी खूपच छान गेलं, समृद्ध गेलं. त्यावेळेस काही असं टी व्ही वगैरे कोणाकडे म्हणजे टी व्ही नव्हताच, फोन तर नव्हतेच. त्यावेळेचं करमणूक म्हणजे बाहेर मस्त खेळणं, वेळ सगळे प्रकार लहानपणचे ते सगळं आम्ही खेळत होतो. आणि मैत्रिणी होत्या खूप शाळेतल्या वगैरे, छान वाटायचं ते. बालपण एकदम खूपच चांगलं गेलं आमचं. नंतर मग कॉलेज शिक्षण वर्ध्याला झालं. आणि यथावकाश म्हणजे आमच्या वडिलांनी सर्वांना शिकवलं, असं नाही की मुलगा मुलगी वगैरे असा काही फरक केलेला नाही. सगळ्यांनाच अगदी सुशिक्षित केलं. मी पण BSc झाले आणि यथावकाश लग्न झालं. पण लहानपणापासून मला काय ते नाशिकचं अट्रॅक्शन होतं कुणास ठाऊक. मला ती कविता आहे ना माझी कन्यामधले, त्याची ओळ फार आवडायची. ती उष्ण वारे वाहती नाशिकात, गुलाबाला सुकविती काश्मीरात. शाळेत असताना, एवढं लहान असताना मला काय कळणार ते काय नाशिकमध्ये उष्ण वारे वाहतात आणि गुलाबाला कसे काय सुकवतात. पण ते नंतर आता कळायला लागलं की नाशिकला पण आता उष्ण वारे व्हायला लागले. चांगलंच गरम होतं नाशिकलासुद्धा. आम्ही नाशिकला नंतर स्थायिक झालो, त्यांचा जॉब बेरीमध्ये होता, नाशिकला स्थायिक झालो. पण सध्या आम्ही इथे राहतो आहे मुंबईला, कारण आता माझी पण तब्येत एवढी बरी नसते, त्यांची तर नसते, ते घरातल्या घरातच फिरतात. आणि माझी पण आता एंजिओप्लास्टी झालेली आहे, त्यामुळे मग मला जरा आरामच करायला सांगितलं आहे. जास्ती एक्झर्शन करायचं नाही, वजन उचलायचं नाही. आता माझं पण वय 73 संपून 74 चालू आहे. दिवसाला 9 गोळ्या असतात, सगळ्या घ्याव्याच लागतात. त्याशिवाय काही इलाजच नाही. त्यांनी सांगितलं की 1 वर्षाने तुमच्या गोळ्या कमी होतील, तेव्हा मग आपण बघू पुढे. 2 वेळेस चेकिंग करून आले. तसं काही म्हणजे काळजी करण्यासारखं नाही, पण जास्त एक्झर्शन करायचं वगैरे नाही. आणि नाशिकला तिथे मदतीला कोणी नाही ना, त्यामुळे मग आम्ही इकडे आलो. आणि खरं म्हणजे कसं, प्राजक्ता आमची एकुलती एक मुलगी आहे. पण त्या काळी हा निर्णय आमचा खूप म्हणजे धाडसाचा निर्णय होता. मला खूप ऐकावं लागलं की मुलगा होऊ दे, एकतरी मुलगा हवाच म्हणून. पण कशाला हवेत मुलगी ना.
आणि हल्ली आजूबाजूच्या पण परिस्थिती बघतो, मुलं सुनाम कसे वागतात आईवडिलांशी वगैरे, ते बघून अगदी म्हणजे आपल्याला खूप वाईट वाटतं आणि आपल्या मनावर परिणाम होतो. ते चक्क असं आईला वगैरे बोलतात की काय आम्ही तुला पोसतो, तू आमच्याकडे फुकट राहतेस. आता जी आई तिने जन्म दिला त्याच्याकरता खस्ता खाल्ल्या, पैशाने तर केलेच आहे आणि पण मायेने पण केलेलं असतं, ते सगळं मुलं पुढे विसरतात. आणि नंतर मग सगळं तर देऊन टाकतात अगदी मुलांना. आणि नंतर मग त्यांच्यावर अशी वेळ येते की मुलं त्यांना बोलतात, टॉन्टिंग करतात. आणि मुलं असे बोललं सुना काय त्या पण तसंच बोलतात ना मग, की कमवत्या लोकांनीच खायला पाहिजे, तुम्हाला कशाला हवं म्हाताऱ्या लोकांना वगैरे, असं बऱ्याच ठिकाणी मी ऐकलेलं आहे. हे सगळं बघता असं वाटतं की कशाला हवेत मुलगी, त्यापेक्षा मुलीसुद्धा चांगलं करतात आणि त्या मायेनं करतील. त्यांचाही अधिकार असतोच ना, आपलेही अधिकार त्यांच्यावर असतो, त्यांचा अधिकार आपल्यावर असतो. त्या पण अगदी मायेने करतात, तर प्रश्नच नाही. आता आम्ही इथे प्राजक्ताकडे आहे ना, इथे मला कसल्याही गोष्टीचा त्रास नाही. आम्ही दोघंही इथेच आहोत सध्या. तर सगळं ते आम्ही आता खरं म्हणजे आम्ही इथे 3 पिढ्या एकत्र राहतो. आम्ही दोघं, प्राजक्ता आणि आमचे जावई किरण आणि निधी, 3 पिढ्या आम्ही एकत्र राहतो. पण आमचा कुणाचाच कुणाला त्रास नसतो. आम्ही प्रत्येकाला स्पेस देतो, सगळ्यांच्या आवडीनिवडी जपतो. ती पण प्राजक्ता पण सगळ्यांना खायला नाश्त्याला काय चालेल, जेवायला काय करू, बाबांना काय आवडेल, याला किरणला काय आवडेल, सगळा विचार विनिमय करून आम्ही स्वयंपाकाचं वगैरे ठरवतो. आणि काही काही घरांमध्ये म्हणजे रिमोटवरून वाद होतात. टी व्ही बघायचं म्हटलं की मला प्रत्येकाची वेगळी आवड असते. कुणाला सिरियल आवडतात, कुणाला गाणी आवडतात, कुणाला बातम्या, कुणाला स्पोर्ट. पण आम्ही प्रत्येकाला स्पेस देतो, ज्याच्या त्याच्या आवडीप्रमाणे ते सगळे बघत असतात. आता प्राजक्ताला पण तिच्या मधल्या काळातल्या गाणे आवडायचे, शाहरुख खानचे वगैरे, ते निधी तिला लावून द्यायची गाणी. पण आता सध्या काही वेळ मिळत नाही तिला, कारण ते आता सध्या व्हिडिओचं शूटिंग आणि हे एडिटिंग वगैरे त्यातच वेळ जातो. पण म्हणजे ती पण ऐकायची आणि मला सगळे जुने गाणी वगैरे ती पण ते लावते कधीतरी. जुने पिक्चर आवडतात. आता एक दिवस आमचा असाच विषय झाला सर्कसवरून. निधीला म्हटलं तू सर्कस बघितलीच नाही का, तिने बघितलीच नव्हती. प्राजक्ताला आम्ही दाखवत होतो, त्या काळी होत्या. तर नंतर बंदी आली ना, त्यामुळे निधीला सर्कस म्हणजे कशी असते ते पण तिने म्हणजे बघितली नाही. तर तिला म्हटलं तू मेरा नाम जोकर बघ, तुला आवडेल. तर तिने खरंच बघितलं आणि तो मोठा पिक्चर होता, तर 2 पार्टमध्ये बघितला. पण तिने पण ॲप्रिशिएट केलं की खरंच म्हणजे त्यावेळेचे कलाकार किती चांगले होते आणि किती छान काम केलं राज कपूरनी मेरा नाम जोकरमध्ये. तिला ते खूप आवडलं. आणि प्राजक्ता तर ते जोकरचं काम बघून बघून खूप हसायची लहान असताना. तसं तिला पण तो आनंद मिळाला आणि तिने ॲप्रिशिएट केलं. तर नंतर तिने राजेश खन्नाचे पण पिक्चर बघितले, आराधना, कटीपतंग, काय म्हणे एक कलाकार होते वगैरे, असं तिला आवडले. म्हणजे असं काही नाही की तिने ते बघायचे नाही, असं काही नाही, बघते ती आमच्याबरोबर. आणि आम्ही पण तिच्याबरोबर बघतो, तिला ते आवडेल ते आम्ही पण बघत असतो. इथे जरी आम्ही 3 पिढ्या असलो तरी आमच्या तिघींचे मत एकसारखेच असतं. बहुतेक आमचे म्हणजे काही मतभेद होतच नाहीत, सहसा नाहीच होत. कारण काय आम्ही एकमेकांना समजून घेतो आणि काही जे आवडेल ते करतो, जे आवडेल ते बघते, तिला जे आवडेल ते बघते, मला जे आवडेल ते मी बघते. आणि यांच्याकरता तर वेगळा टी व्ही आहे, ते त्यांचं तिकडे बघत बसतात. आणि मला जर अगदीच काही नाही असं वाटलं की आपल्याला नाही बघायला मिळालं तर मोबाईलवर बघते, काही प्रश्न नाही आहे. मोबाईलवर हल्ली एक सोय चांगली झाली आहे की काही पण आपल्याला बघता येतं. त्यामुळे सिरियल वगैरे काय असं रिव्ह्यू वगैरे काही काही छान नसतात ना. आणि त्याच वेळेस नेमक्या बातम्या आल्या की मग काय करायचं, नाशिकला पण तसंच व्हायचं. मी आपल्या मोबाईलवर बघून घ्यायची, इथे पण कधी कधी बघते, कधी टी व्हीवर बघते. आणि नंतर रात्री जेवताना वेगळे प्रकार परत. कोणाला करोडपती, आता महिला प्राजक्ताला करोडपती आवडतं, ते बघतो आम्ही. तसं काही नाही. आणि उलट ते बघणं चांगलं आहे की म्हणजे त्याच्यामुळे आपल्याला पण ज्ञान मिळतं, जरा कळतं कुठे काय चाललं. आता तो सीझन संपला आहे, पण तरी पण ते छान वाटतं बघायला आणि ऐकायला. अमिताभ बच्चनचं अँकरिंग काही प्रश्नच नाही, सुंदरच असतं.
आणि निधीविषयी काय बोला, ती तर सगळ्या प्रकारात सगळ्या याच्यात हुशारच आहे. लहानपणी मी तिचा अभ्यास घेत होती, आता ती मला शिकवते मोबाईल कसा वापरायचा, काय करायचं, व्हिडिओ कसा घ्यायचा वगैरे, तेच तीच मला शिकवते आता सगळं. तिच्यामुळे सगळं तर मला बऱ्यापैकी येते आणि मी पण त्यात इंटरेस्ट घेते ना, त्याच्यामुळे मग तिला पण मजा वाटते. आता बाहेर जाताना पण ती सांगते, आजी तू हे कर, ती साडी घाल, त्या कानातले हे घाल, मॅचिंग कर. आणि मी पण तिच्या म्हणण्याप्रमाणे करते. कारण काय, आपण काय, ती लहान होती तेव्हा म्हणायची माझी आजी कधी म्हातारी होणारच नाही म्हणे. ते तसंच झालं तिच्याबरोबरीने, मी पण तशीच वागते आता. त्यामुळे तिला पण छान वाटतं की चला आपल्याबरोबर आहे कोणतरी, म्हणजे आम्ही तिघी असं मैत्रिणींसारखंच राहतो. तिला खूप मजा वाटते. ती उलट एन्करेज करते आईला पण, मला पण, हे कर ते कर. आणि कामाच्या बाबतीत तर काय त्यांना माहिती आहे ना, मला आता जास्ती काम करता येते, जरा लिमिटेशन आलं लगेच सांगते, आजी ते उचलू नको, हे भांडं जड आहे, हे करू नको, ते करू नको. सुरुवातीला गोळ्या वगैरे पण तीच द्यायची, पण नंतर मग मी वाचून शिकून घेतलं आपल्या गोळ्या. तर म्हणतात कशाला उगीच, मला पण तसं आवडत नाही अगदी रिकामा बसायला. मी आपले हलके फुलके कामं करत असते. चहा पाणी कर, पूजेला मदत कर, आवरावरी करायचं, मागचं ओटा वगैरे, असं काही ना काही काम माझं चालूच असतं. मला पण नाही आवडत असं बसून राहायला. पण ती तेवढ्यातसुद्धा तिचं लक्ष असतं, आजी हे करू नको, ते करू नको, खाली वाकू नको, तुला चक्कर येईल वगैरे. तिचं बारीक लक्ष असतं, खूप काळजी घेते. आणि तिच्याबरोबर संध्याकाळी मी तिचे नवीन पिक्चरमधले गाणे वगैरे ते पण ऐकत असते. काय छान असतात गाणीसुद्धा. आता हे कल्चर वेगळं आणि ते कल्चर वेगळं, ते फरक असतो, पण त्यातलं रिदम खूपच चांगलं असतं. मला पण आवडतं ते ऐकायला वगैरे. तिच्याबरोबर मी पण ऐकते, त्यामुळे तिला ते अजून छान वाटतं की अरे चला आजी आपल्याबरोबर आहे. मी कधीच तिला असं म्हणत नाही की हे बघू नको, ते बघू नको, की आमच्या वेळेस तसं होतं, आमच्या वेळेस तसं होतं, तसं काही कधी आम्ही म्हणत नाही. एकमेकींना कधीच काही बोलत नाही. तिला आवडतं आहे ना, बस ती आनंदी राहते ना, त्यातच आपल्याला आनंद मिळतो. आणि असं बघितलं की मग कशाला हवेत आपल्याला मुलं वगैरे, आणि मुलं नको, मुलं आणि सुना कशाला हवेत मग आपल्याला. असले तर चांगलंच आहे म्हणा, पण ते मुलांनी पण तशी म्हणजे आईची वडिलांची काळजी घेतली पाहिजे, जाणून ठेवली पाहिजे. असं पोचतो किंवा तू माझ्याकडे फुकट राहते असं म्हणायलाच नको ना त्यांनी. उलट आई माझ्याकडे राहते म्हणण्यापेक्षा मी आईबरोबर राहतो असं म्हणायला पाहिजे. पण हे सगळं चुकीचंच चाललेलं आहे सध्या. पण मग आम्ही देवाचे आभार मानले पाहिजे की आम्हाला अशी लव्हिंग आणि केअरिंग फॅमिली मिळाली. खरंच देवाचे खूप खूप आभार मानते मी, कारण इतकी चांगली फॅमिली आम्हाला मिळाली, त्याबद्दल मी देवाचे धन्यवाद मानते. आता पण मी काय फक्त म्हणजे 8 दिवस विश्रांती घेतली आहे ऑपरेशन नंतर, आणि नंतर यांच्याबरोबर फिरायला पण लागले. गोळ्या औषधं आपल्या चालू ठेवते आणि फिरत जाते. आपण आपली काळजी घेतलेली बरी, स्वतःहून आपण आपली काळजी घ्यायची. कोणावर असं ओझं बनून राहायला मला पण नाही आवडत. आता आमच्या सासूबाईंचंच घ्या ना, त्या आता 95-96 वर्षाच्या आहे, पण त्या अजून स्वतःचं करू शकतात, आवरू शकतात. स्वतः गोळी घेतात आणि गरम पडू नये म्हणून वरून दूध घेतात, स्वतःची खूप काळजी घेतात, आणि त्या 4थ्या मजल्यापर्यंत चढू पण शकतात. हे एक विशेष खरं त्यांच्याकडनं शिकण्यासारखं आहे. आमचे सासरेसुद्धा अगदी असेच नियमित होते. ते पण स्वतःचे औषध स्वतः घ्यायचे, कधी कोणाला मागत नव्हते. अशा काही गोष्टी त्यांच्याकडनं पण शिकण्यासारख्या आहेत. आता सासूबाईंचं पण वय झालं, पण त्या नाहीच मानत. ते कुठेही जायला त्यालाच, त्यांना पूर्वी ती भजन सगळ्याची सवय होती ना, त्यामुळे त्यांना मग असं वाटतं की मला कुठेतरी जायला पाहिजे, खाली उतरून जायचं, जिना चढायचा, उतरायचा. पण त्यांना मनाई करतात. ते आमच्या लहान दिरांकडे आहे सध्या. पण त्यांची तब्येत पण आता अशीच राहू दे, देवाजवळ मी प्रार्थना करते की त्या अशाच निरोगी आणि आयुष्य जगू दे अजून.
फ्रेंड्स, तर माझं नाव प्राजक्ता मोकाशी आणि लग्नाआधीचं माझं नाव आहे प्राजक्ता रावेरकर. माझा जन्म होता 1977 सालचा. तर त्या काळात तर काय आपलं सगळं कम्युनिकेशन, एंटरटेनमेंटचं सगळं म्हणजे फक्त एकुलता एक आपला टी व्ही, तो पण 80च्या दशकात आला होता. मस्त बाहेर खेळण्यातच, मनमुक्त जगण्यातच आमचं आयुष्य गेलं, बालपण गेलं. माझी आई गृहिणी होती आणि मला सांगायलाही कौतुक वाटतं की त्या काळी तिने मास्टर्स केलं होतं. BSc केमिस्ट्री करून नंतर मास्टर्स केलं आणि माझे बाबा गव्हर्मेंटमध्ये जॉबला होते. वेगवेगळ्या हायड्रो डिव्हिजनमध्ये ते होते. महाराष्ट्र इंजिनिअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये होते कामाला. ते वेगवेगळ्या मोठ्या डॅम्सचे सगळे बेसिक डिझायनिंग तयार करायचं काम त्यांच्याकडे होतं आणि खूप छान अभिमानास्पद पद त्यांनी गौरवलं. सायंटिफिक ऑफिसर म्हणून ते तिथे कार्यरत होते. पण त्या काळच्या मानाने पगार खूपच तेव्हा कमी असायचे गव्हर्मेंट एम्प्लॉईजनासुद्धा. त्यामुळे आमचं बालपण एकदम तसं मिडल क्लासपेक्षाही लोअर लेवलचं होतं. अगदी म्हणजे खूपच अडचणीचा सामना करावा लागला. पण माझ्या आईबाबांनी कधीही मला तो जाणीव दिला नाही. जेव्हा आता आपण मोठे होतो तेव्हा आपल्याला ते कळतं आईवडिलांच्या भूमिकेत गेल्यावर. मी कुठलीही गोष्ट मागितली आणि मला दिली नाही असं कधीच झालं नाही. म्हणजे काय काय आईवडील आपल्यासाठी सॅक्रिफाईस करतात आपल्याला तेव्हा काहीच कळत नाही. मी आईला जो हट्ट करायची, आई न बोलता थोडंसं मला थांब म्हणायची आणि कसं का होईना माहीत नाही, पण तो पूर्ण व्हायचा. अगदी मला आवडलेले कपडे असो किंवा काय, मी एखादी बाहुली मागो, दुकानासमोर उभं राहून मी जस्ट बोलली की मला लगेच ते घेऊन दिलं जायचं. ते कसे कुठून मॅनेज करायचे आई बाबा कसे करायचे मला माहिती नाही. पण त्यामुळे कधी मला परिस्थितीची जाणीव त्यांनी होऊ दिली नाही. मी मनसोक्त माझा आनंदपणे सगळं असं बालपण एन्जॉय केलं. काही विदाऊट वरीज, विदाऊट टेन्शन आम्ही मस्त लहान मुलं बागडत राहायचो. तेव्हा काय मोबाईलचा जमाना नव्हता, त्यामुळे मस्त मुलांचं गेट टुगेदर असायचं. बाहेर मस्त आम्ही एन्जॉय करत बसायचो. आर्थिक विवंचना असला तरी आमच्यापर्यंत आमच्या आईवडिलांनी कधीच पोहोचू दिला नाही. थोडं मोठं झाल्यावर जाणीव झाली, पण तोपर्यंत अगदी म्हणजे कलर टी व्ही घेणंसुद्धा त्या काळात प्रचंड मोठी लक्झरी होती. पण बाबा सहज मला म्हणाले, तू पहिला नंबर आणून दाखव. मी 7वीत होती तेव्हा. मी तुला कलर टी व्ही घेऊन देईल. आणि मी खरंच जोमाने अभ्यास करून वर्गात पहिला नंबर मिळवला होता. आणि बाबा बघतच राहिले. मी घरी आल्याला म्हटली, बाबा मला टी व्ही. तर काय कसं केलं मॅनेज त्यांनी मला माहीत नाही, पण 8-15 दिवसात आमचा टी व्ही घरात हजर होता. LG कंपनीचा कलर टी व्ही. तर असं म्हणजे त्यांनी काय सॅक्रिफायसेस दोघांनी केले असेल, आय रिअली डोंट नो. आईने कित्येक वेळा दिवाळीला माझा ड्रेस घेण्यासाठी तिची साडी कॅन्सल केलेली आहे. आता मला जाणवतं, तेव्हा कळायचं नाही. मला आवडला ड्रेस मी घ्यायची दुकानात, त्याची प्राईस कसे काय 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 ते दोघं म्हणायचे नाही, मी नाही म्हणायचे नाही. पण आई मग तिची साडी दिवाळीची कॅन्सल करायची. म्हणजे अशा छोट्या छोट्या कितीतरी गोष्टी असतील. खाण्यापिण्याचे हट्ट असो, काही असो, सगळे माझे हट्ट प्रेमाने पुरवले गेले. आणि बाबांनासुद्धा जाणीव होती की त्या मला 2 व्हीलर घेऊन द्यायला, पण तेव्हा 10,000ची स्कूटी पण मला घेऊ शकत नव्हते. ते आर्थिक अडचणीच एवढ्या असायच्या. पण त्यांनी मला पूर्ण मास्टर्स होईपर्यंत त्यांच्याकडे MAT होती. MATवर मला सोडायला यायचे. पहाटे 4ला उठून 11वीला क्लासला, 11वी-12वीला पहाटे 4ला उठून तयार व्हायचे. 5 वाजताचा क्लास असायचा पंचवटीत गंगेवर. एवढ्या थंडीत मला ते MATवर सोडायला यायचे. इतके की त्यांचे हात फ्रीज होऊन जायचे. गॅसवर धरून त्यांना नॉर्मल करावं लागायचं. आईसुद्धा 4:30ला उठून मला डबा द्यायची. 3 डबे द्यायची. 2 नाश्त्याचे, जेवणाचा, नंतर खाऊचा डबा, सगळं 4:30ला उठून ती करायची. पण हे सगळं न बोलता. नंतर पुढे माझं लग्न झालं. बाळंतपणाला मला बेड रेस्ट होती. तेव्हासुद्धा आईने मला, आईबाबांनी न अगदी थकता प्रेमाने आनंदाने माझी काळजी घेतली. सगळं मला बेडवर छान ताट तयार मिळायचं. साजूक तुपाचा शिरा, नाश्ता, सगळं ड्रायफ्रूट, सगळं अगदी व्यवस्थित माझी काळजी घेतली गेली.
लहानपणी मी जरा हट्टी होती स्वभावाने, तेव्हा आई मला असंही नाही की नुसते लाडच करत होती. मला कधी कधी ती ओरडायची, रागवायची, काही प्रसंगी तिने मला मारलं पण आहे. पण ते माझ्या चांगल्यासाठी. माझा हट्टीपणा म्हणजे उगाच कुठल्याही गोष्टीसाठी हट्ट पुरवला जायचा नाही. शिस्त पण होती तेवढं. त्या काळच्या आई शिस्तप्रिय पण होत्या आणि तेवढ्याच प्रेमळ पण होत्या. आत्ताच्या काळासारखं नाही की आपल्या मुलांवर हात उचलताना 100 वेळा विचार करतात, तसं नाही. तेव्हा पूर्वीच्या काळी वेळ असेल त्याप्रमाणे मुलांना शिस्त लावायचेच. पॅरेंट्स कधीही मारताना मागे पुढे बघायचं नाही, कारण आपलं मूल वाईट मार्गाला जाऊ नये एवढीच त्यांची मनोभावे इच्छा असायची. ताईने मला तसं पण कधीही फालतू लाड असे कधीच पुरवले नाही. शिस्तीने व्यवस्थित वाढवलं, माझं संगोपन केलं आणि प्रेमाने समजून सांगायची. नाहीच ऐकलं तर मग फटके ठरलेले. पण आज जेव्हा मी आई झाली तेव्हा मला कळतं की खरंच त्यांनी किती आपल्यासाठी न बोलता काम केलं असणार. सगळं सॅक्रिफायसेस. अभ्यासासाठी माझी जागरण असायची माझ्यासोबत, ती पण जागी असायची. रात्री 1:30ला उठून मला कॉफी बनवून द्यायची, तुला काय खायला हवं का विचारायची. आपलं इतकंच प्रेशर आपले पॅरेंट्स पण कॅरी करत असतात 10वी-12वीचं, तेव्हा किती असायचं बापरे. तर ते सुद्धा जागरण करायची माझ्याबरोबर. बाबा सतत टूरला असायचे तेव्हा सतत माझी काळजी ती घ्यायची, माझा अभ्यास ती घ्यायची, सगळं माझं तयारी करून घ्यायची एक्झामची, कारण बाबांचे सतत दौरे असायचे. आणि लग्नानंतरही कधी मी हाक मारली तरी आईबाबा ताबडतोब बस पकडून मला मुंबईला मदतीला आलेले आहेत. माझी तब्येत खराब असू दे किंवा माझ्या बाळाची तब्येत खराब असू दे, लगेच ते यायचे मदतीला. किंवा माझ्या घरात काही इमर्जन्सी असली, एकदा सासऱ्यांचं अचानक ऑपरेशन ठरलं होतं, सासूबाई सिरियस झाल्या होत्या, तरी दोघं लगेच ताबडतोब नाशिकहून इथे हजर व्हायचे आमच्या मदतीला. न बोलता कितीतरी त्यांनी सॅक्रिफायसेस केलेले आहे. आणि त्यांनाही काय पेन्स होत असतील पण कधीच बोलून दाखवलं नाही. पैशाच्या अनंत अडचणी असायच्या. लग्नाच्या वेळेलासुद्धा मला आठवतं आईने तिच्या बांगड्या मोडून माझ्या बांगड्या तयार केल्या होत्या, कारण तेव्हा एवढे पगारच नव्हते ना सेविंग पण होते. पण ते सगळं मी लक्षात ठेवलं आणि देवाची कृपा माझ्यावर अशी आहे की मला पण समजूतदार आणि प्रेमळ असा नवरा मिळाला आहे, जो स्वतःच्या आईवडिलांसारखं माझ्या आईवडिलांची काळजी घेतो. माझ्या आईबाबांच्या सगळ्या हौस त्यांनी पुरवलेल्या आहे. जसं लग्न झालं तसं आईबाबांनी कधीही बसने प्रवास केलेला नाही. त्यांना आमची कार घ्यायला जाते आणि पुन्हा सोडायला जाते हे मला सांगताना खूप आनंद होतं. आईबाबांना मी कायम कारनेच त्यांना सर्व्हिस देते आणि माझा नवरा यात मला 100% साथ देतो, ही खूप अभिमानाची गोष्ट आहे. प्रत्येक मुलीला असं वाटत असेल की आई बाबा आता आपले थकले तर आपल्याजवळ येऊन राहावे, आपण त्यांचे लाड करावे, कोडकौतुक करावे. पण हे सगळ्याच मुलींना शक्य नसतंच, कारण सासरचं वातावरण वेगळं असतं, सगळ्यांचे विचार वेगळे असतात, नवऱ्याचे मतं वेगळे असू शकतात. पण माझं इतकं चांगलं भाग्य आहे की माझ्या नवऱ्याचे विचार खूप खूप प्रगल्भ आहेत. ते स्वतःच्या आईवडिलांप्रमाणे माझ्या आईबाबांना ट्रीट करतात. आता माझे आईबाबा थकले आहेत आणि आता माझ्याकडेच असतात आणि मला इतकं छान वाटतं की मी माझ्या आईबाबांबरोबर टाईम स्पेंड करू शकते आहे. आताच नुकते आईची अँजिओप्लास्टी झाली आहे, त्यामुळे तिला आता नाऊ इट्स माय टर्न. मी तिला पूर्ण आराम देते आहे. तिला काय खावंसं वाटतं, बाबांना काय खावंसं वाटतं विचारते, त्याप्रमाणे सगळे मेनू ठरतात. त्यांना दोघांना कंप्लीट रेस्ट मिळते. बाबांच्या आवडीचे सगळे जिन्नस बनतात. त्यांना कुठे फिरायला जावं, जेव्हा त्यांना फिरायला पॉसिबल होतं तेव्हा सगळीकडे आम्ही त्यांना नेऊन आणले. आता ते जास्ती बाहेर जात नाहीत, पण तेव्हा आम्ही ते पण हौस पुरवली. त्यांच्या आवडीचे कपडे घेऊन दे, आईची पण साड्यांना जे तिला आवडेल ती साडी आम्ही पुरवलेली, हौस तिची पूर्ण केली आहे. आणि देवाच्या दयेने जेव्हा माझे पण चांगले दिवस होते, आर्थिक स्थिती माझी चांगली होती, त्यावेळेला मी आईला माझ्या लग्नात तिच्या बांगड्या मोडल्या गेल्या होत्या. मला खूप वाईट वाटत होतं, तर माझ्या मिस्टरांनी मिळून तिला सरप्राईज दिलं होतं आणि तिला छान नवीन आम्ही पाटल्या बांगड्यात केल्या होत्या. मला तेव्हा इतकं भरून पावल्यासारखं झालं की देवाने मला ही संधी दिली, कारण मला खूप वाईट वाटलं होतं की आपल्या लग्नाच्या वेळेला आईचं सोनं मोडायची वेळ आली. पण देवाने मला माझ्याकडनं ते करून घेतली, तर मला त्या दिवशी प्रचंड आनंद झाला होता. त्यामुळे असे आपले आईबाबा असतात आणि त्या काळचे आईबाबा असे शिस्तप्रिय, कठोर पण तितकेच ममतेने आपल्याला संगोपन करणारे असे आपले सगळ्यांचेच आईबाबा होते. आणि अनेक कितीतरी त्यांनी सॅक्रिफायसेस केले असतील, जागरणं केली असतील आपल्या आजारपणात. आता आपली टर्न आहे की त्यांची सेवा आपण करावी आणि माझं भाग्य थोर की मला ही सेवा करायची संधी देवाने दिलेली आहे आणि मी त्याचा पूर्णपणे फायदा उठवणार आहे. दोघांना छान मस्त आनंदात ठेवायचा पूर्ण प्रयत्न करणार आहे. आणि या कामात माझ्या नवऱ्याबरोबर माझ्या मुलीची मला खूप छान साथ आहे.
माझी मुलगी पण देवाने मला इतकी गुणे बाळ दिलं आहे की इतकी समंजस, सात्विक आणि प्रेमळ मुलगी आहे आणि अजिबात लहानपणापासून तिचा मला काडीचाही त्रास नाही. शिक्षणात ती कायम अग्रेसर राहिली. अभ्यास घ्यायला पण कधी तिच्या मागे पडावं लागलं नाही. थोडासा हट्टीपणा नॅचरली सगळ्यांमध्ये असतो, पण तिला समजून सांगितलं, क्वचित प्रसंगी मी तिला पण फटके दिलेले आहेत. पण नंतर जशी जशी मोठी होत गेली ना, तिला कधीही काही सांगायची वेळ आली नाही. न सांगताच तिने आमच्या सगळ्या अपेक्षा पूर्ण केल्या आहे. उच्च शिक्षण घेते. आज IIT बॉम्बेसारख्या प्रतिष्ठित इन्स्टिट्यूटमधनं ती मास्टर्स होऊन बाहेर पडणार आहे. यासारखी आणखी अभिमानाची गोष्ट कुठली. आई वडील म्हणून आमचं जीवन ऑलरेडी सार्थ झालं आहे असं आम्हाला वाटतं. आणि तिचं आणि आईचं रिलेशन तर आणखीन चांगलं. आपण म्हणतो ना की दुधावरची साय असते नातवंड, तर माझ्यापेक्षा निधीचं तिच्या आजीशी बॉन्डिंग खूप छान आहे असं मला नेहमी वाटतं. त्या दोघी खूप छान बॉन्ड होतात. त्यांचे स्वभाव पण मिळते जुळते, त्यांचे लायकिंग्स पण मिळत्या जुळत आहे. ती जास्ती आजीवर पडली उलट निधी असं मला नेहमी वाटतं. स्वभावाने पण दोघी स्ट्रॉंग वुमन आहेत एकदम. मी तरी बऱ्याच इमोशनल होते, घाबरते, पण त्या दोघी खूप स्ट्रॉंग हेडेड आहेत आणि खूप शांत स्वभावाच्या आणि फर्म डिसिजन घेणाऱ्या आहेत आणि प्रत्येकाच्या मदतीला धावून जाणाऱ्या दोघींचे कॅरेक्टरिस्टिक एकदम सेम आहेत. त्यामुळे अशा स्ट्रॉंग वुमन्सबरोबर मी राहते याचा मला पूर्ण अभिमान आहे. आणि माझी मुलगी पण हीच आमची जी प्रथा आहे ती पुढे नेली याची मला खात्री आहे की जेव्हा आम्ही दोघं ठकू तेव्हा ती पण माझी अशीच काळजी घेईल ही मलासुद्धा खात्री आहे. कारण ती नेहमी बघते ना सगळं आणि अजूनसुद्धा आजी आजोबांना कधी काय हेल्प लागली लगेच धावत जाणार. त्यांना तब्येत बरी नसणार तर 10 वेळा जाऊन चौकशी करणार. त्यांची सगळी सेवा ती करत असते, न कंटाळता, न थकता, न चिडता. त्यामुळे मला खात्री आहे की आमचं म्हातारपण पण मस्त सुखात जाणार आहे. तशा या आमच्या तिन्ही पिढ्या आम्ही एका घरात मस्त नांदतो आहे. प्रत्येकाला आम्ही प्रत्येकाची स्पेस देतो. छान प्रत्येकजण आपापला टाईम एन्जॉय करतात आणि आम्ही एकमेकांची स्पेस इन्व्हेट पण करत नाही. प्रत्येकजण आपापल्या कोशामध्ये थोड्या वेळ आपण घालवतात. पुन्हा आम्ही सगळे एकत्र येतो, मजा करतो, धमाल करतो. तशा आमच्या तिघींच्या 3 पिढ्या या. हाय, मी निधी मोकाशी आणि माझी आई प्राजक्ता मोकाशी आणि माझे वडील किरण मोकाशी. सो माझा जन्म नाशिकला झाला होता आणि मी मुंबईची आणि माझं जे बालपण आहे ते मोस्टली मुंबईतच गेलं. पण आम्ही उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये नाशिकला जायचो आणि वेगवेगळ्या ठिकाणी पण मी भरपूर फिरलेलो आहोत आम्ही, कोल्हापूर, महाबळेश्वर वगैरे वगैरे. आणि माझे आणि आईचे जे रिलेशनशिप आहे ती खूप स्पेशल आहे. म्हणजे माझी आईपेक्षा ती बेस्ट फ्रेंड आहे आणि मी तिच्याशी सगळं शेअर करते आणि आई पण मला कधीच जज करत नाही. जे काय ते मला छान गाईड करते. आणि मी जेव्हा शाळेत होते तेव्हा आम्हाला जे पिरियड्सबद्दल जे एज्युकेशन होतं तेव्हा आमच्या जे गायडन्स होत्या त्या ताई, त्यांनी सांगितलं होतं की आईला तुम्ही तुमची बेस्ट फ्रेंड बनवा, कारण ती तुम्हाला व्यवस्थित गाईड करू शकते. आणि ते खरंच आहे. तिने आतापर्यंत मला खूप छान गाईड केलेलं आहे आणि याच्यापुढेही करत राहील. आणि माझी जी आजी आहे तीसुद्धा माझ्या मैत्रिणीसारखीच आहे. तिच्याशी मी सगळं शेअर करते. आणि माझं आणि आईचं मेन म्हणजे बॉन्डिंग आधीपासूनच होतं. म्हणजे मी मम्माच गर्ल होते. पण लॉकडाऊनमध्ये आम्ही जास्त एकत्र राहिलो कारण इतक्या वर्ष म्हणजे कॉलेज, शाळा याच्यामुळे मला माझ्या फॅमिलीला वेळ देताच आला नाही. पण जेव्हा लॉकडाऊन लागलं तेव्हा मग आम्ही खरे सगळे एकत्र आलो. सगळ्यांचे एकमेकांचे विचार आम्हाला समजले. सो ती एक गोष्ट खूप छान झाली. त्याच्यामुळे मग आम्हाला एकमेकांचे स्वभाव कळाले आणि आता एकदमच म्हणजे आमचं गुळपीठ जुळलेलं आहे. आणि जे आधी होतंच ऑफकोर्स, पण आता आम्ही
तिला बेस्ट फ्रेंडच मानते. मला कोणी विचारलं की तुझी बेस्ट फ्रेंड कोण आहे, तर सगळ्यांना वाटतं की माझ्याच वयाची कोणी असेल, पण नाही, ती माझी आईच आहे. आणि लहान होती तेव्हा मला कधीच असं वाटलं नाही की मला भाऊ किंवा बहीण हवा, कारण माझ्या सोसायटीमध्ये माझ्या 2 मैत्रिणी होत्या आणि त्यांच्यासोबत पण मी दिवसभर खेळत राहायचे आणि फ्रेंड्स पण होते बाकीचे आणि त्यांच्या घरीच मी असायचे, त्यांच्या घरी जेवायचे मी. सो मला ते आठवतं आहे सगळं. आणि बालपण म्हणजे की एक वीक पॉईंटच असतो प्रत्येकाचा. आणि जेव्हा मी लहान होते तेव्हा आईने मला कधीच नाही म्हटलं नाही आणि मीही कधी हट्ट करायचं नाही पण तिने कधीच मला कुठल्या गोष्टीसाठी नाही म्हटलं नाही. डॉल पाहिजे, डॉल आणून दिली, सगळं आणून द्यायचं मला. आणि मेन म्हणजे तिने मला शिस्त खूप लावलेली आहे. ती शिस्तप्रिय पण होती. खरं तर मी तिला थँक्यू म्हणायला पाहिजे की तिने मला एवढी छान शिस्तबद्ध केलं. आता जे काय मी पंक्च्युअल अँड ऑल आहे ते सगळं आईमुळेच आहे. आणि मेन म्हणजे जेव्हा शाळेत होती तेव्हा पण सगळं म्हणजे शाळेची तयारी वगैरे सगळं आम्ही मार्केटला एकत्र आई आणि मी जायचो, सगळी शॉपिंग करायचो. आणि बाबा पण असायचेच ऑफकोर्स, ते पण यायचे कधी कधी शॉपिंगला, जसं त्यांना बिझनेसमधून वेळ मिळेल तसं मग ते यायचे. त्यांनी पण मला भरपूर शिस्त लावलेली आहे, ते पण शिस्तप्रिय होते. आणि जे म्हणजे मला त्या दोघांनी कधीच काही कमी पडू दिलं नाही, म्हणजे पैशाच्याच बाबतीत नाही पण सगळ्याच्याच बाबतीत असं कधी मोह झाला नाही कुठल्या गोष्टीचा. आणि मेन म्हणजे की दे आर प्राऊड ऑफ मी, दॅट इज इम्पॉर्टंट टू मी. आपण तर सगळेच कोणी 100% परफेक्ट नसतोच, पण एकमेकांचे फ्लॉज समजून त्यांच्यासोबत राहणं ह्याच्यातच मोठं स्किल असतं. आणि ते या दोघांनी मला शिकवलं की कसं वेगवेगळ्या लोकांशी डील करायचं, काय करायचं. आजी पण मला मोस्टली असायचीच, म्हणजे माझ्या बालपणी ती कधी कधी यायची, ती उन्हाळ्याच्या सुट्टीत वगैरे आम्ही नाशिकला जायचो. आमचंही नातं खूप छान आहे. आणि आजी कधीच मला ओरडायची नाही, कारण नातं दुधावरची सायच असते. पण तिने पण मला खूप सपोर्ट केलेला आहे आतापर्यंत. आणि शांत असते ती नेहमी, कूल असते. आणि आजी पण माझी मैत्रीणच होती आणि आहेच ऑफकोर्स. सो तिने पण कधीच म्हणजे असं ती माझ्या वयाची होऊनच वागली ना, लहान होऊन ती माझ्याशी खेळायची लहानपणी आणि आत्ताही गप्पा मारते. आणि तिला मेन म्हणजे मोबाईल शिकायला, इंस्टाग्राम, फेसबुक शिकायला खूप आवडतं. तिने सगळं माझ्याकडून शिकून घेतलं, यूट्यूब शिकून घेतलं. आईने, बाबांनी, सगळ्यांनी माझ्याकडून यूट्यूब, इंस्टाग्राम वगैरे सगळं शिकून घेतलं. आणि मेन म्हणजे त्यांनी असं वाटलं नाही त्यांना कधी की ही लहान आहे म्हणून हिला काय कळतं, असं कधीच मला ट्रीट केलं नाही. आणि तेच माझ्यासाठी खूप स्पेशल आहे. काळ बदलतो, पिढ्या बदलतात, पण आईचं प्रेम कधीच बदलत नाही.
तुमच्या घरात किती पिढ्या नांदत आहेत कॉमेंटद्वारे नक्की सांगा. आणि आपला हा आजचा व्हिडिओ तुमच्या आई आणि आजीपर्यंत नक्की पोहोचवा. बाय बाय.